जे काय केलं मुंबई पोलिसने आय थिंक ते राईटच केलं, कारण की मग ते एक्झाम्पल सेट करतायत की पुढे जाऊन जर अशी कोण चूक परत करत आहे मग त्यांना ही शिक्षा भेटली पाहिजे. मग जो पण परत कधी असं करायचा विचार करेल त्यांना समजेल की हे किती रॉंग आहे म्हणून, आणि मग त्यांना रिअलाईज होईल की काय एक्झाम्पल सेट होतं किंवा काय पनिशमेंट भेटते. मग माझ्या हिशोबाने जे काय केलं त्यांनी एकदम राईट केलं आणि हीच अशीच पनिशमेंट असली पाहिजे. मग ते एक्झाम्पल प्रॉपर सेट होतं की तुम्ही जे करताय ते किती रॉंग आहे. जर आपण आपल्या कोणासोबत असं करतोय तर त्यांची चूक किंवा त्यांना जाणलं पाहिजे की आपण हे काय करतोय म्हणून. ते त्यांना समजत नाही किंवा रिअलाईज नाही होत, म्हणून मग हे एकदम राईट केलं आणि मी त्यांना सॅल्यूट करतो या गोष्टीबद्दल. भाई अच्छा हुआ जो भी हुआ, नहीं तो क्या केस होता है फिर चलते रहता है सालों साल। उससे अच्छा जो भी सरकार ने निर्णय लिया है अच्छा ही है इंस्टेंट। इससे क्या है दूसरे गुनहगारों को तो ये मिलेगा सबक इससे फटाफट एक्शन होगा तो ये थोड़ी सब लोग को थोड़ा डर रहेगा, माहौल बना रहेगा। हाँ पुलिस को धन्यवाद देना चाहते हैं भाई, जो भी हुआ अच्छा हुआ। मुंबई पोलिसने आता एन्काउंटर केला आहे शिंदेचा, तर ते मला वाटतं चांगलंच केलं आहे, पण त्यांनी खूप लेट केलं आहे. आणि मी तर बोलतो त्या लोकांनी जे केलं आहे आपला हा प्रकार तो गोळी पण वेस्ट केला आहे. त्यांनी पब्लिकचा हातात दिला असता तर ते गोळ्या पण वाचल्या असत्या आणि त्याला असंही शिक्षा भेटली असती की दुसऱ्यांदा कुठल्याही मुलीसोबत किंवा कुठल्या महिलासोबत कुठलाही व्यक्ती असा प्रकार घडवला नसता. त्याला एक भीती निर्माण झाली असती जगात, पब्लिकच्या हातात दिली असती तर. तरी मुंबई पोलिसने जे केलं ते चांगलं केलं, तर त्यांच्यासाठी मनापासून सल्यूट आहे. हाँ, वो जो बदलापुर में जो बच्चियों के साथ में जो कांड हुआ था वो मुंबई की पुलिस ने बहुत बढ़िया किया और उसका इनकाउंटर हुआ। मुंबई की पुलिस को मैं सैल्यूट करता हूँ। दोबारा ऐसी कोई हरकत न करे स्कूलों में। और हाँ, लड़की को भी आत्मा को शांति मिले और मुंबई पुलिस का बहुत बहुत धन्यवाद, ताकि दोबारा ऐसी कोई हरकत न करे स्कूलों में। मतलब ऐसा मालूम पड़ना चाहिए कि ऐसी कोई हरकत करता है तो उसकी सज़ा भुगतना पड़ेगा उनको, और वैसा ही होना चाहिए। कड़क कानून रहेगा तो पब्लिक को भरोसा बना हुआ रहेगा और दोबारा कोई ऐसी हरकत करने की कोशिश नहीं करेगा। अगर ऐसा नहीं होएगा तो बार बार कोई भी ऐसा करता जाएगा, और वैसा नहीं होना चाहिए, क्योंकि बहुत सारे मतलब जगह जगह पे ऐसा कांड होते जा रहे हैं। तो सतर्क पुलिस को भी बराबर ध्यान देना पड़ेगा, और अगर देगा तो उसको बहुत बहुत धन्यवाद है। ऐसा हरकत नहीं होनी चाहिए। छोटे छोटे बच्चियों के साथ में ऐसा हरकत स्कूल में हुआ, ये बहुत निंदनीय मतलब समझो। बदलापूरचा जो आत्ता आपण पोलिसांनी केलेला एक एन्काउंटरबद्दल ऐकतो आहे, त्याबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे की जे झालं आहे त्या नराधम अक्षय शिंदेसोबत ते अगदी योग्य झालेलं आहे. त्याला त्याच्या कर्माचे फळं त्याच्यानुसार सजा त्याला मिळालेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने याला एक नॉर्मलाइज करून हा कायदाच करून टाकला पाहिजे. तुरंत न्याय अशी एक त्यांनी हे राबवला पाहिजे, जेणेकरून हे जे पीडित असतात यांना तुरंत न्याय मिळावा. आणि असले जे नराधम असतात जी असली घृणास्पद आणि असली इतक्या वाईट स्तराच्या गोष्टी करायला त्यांना बिलकुल भीती नावाची वस्तू राहिलेली नाही. आणि साधा आपला कलीचा काळ म्हणून सगळं ते मोकळं होतात. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचे जे मनोबल वाढलेलं आहे याला आपण सगळ्यांनी आळा घातला पाहिजे कुठेतरी पद्धतीने. आणि सरकारने याच्यासाठी आपल्या लोकांना सशक्त केलं पाहिजे. आज सरकारकडून किंवा पोलिसांकडून जी ही कारवाई झालेली आहे याचं मी अत्यंत समर्थन करतो आणि त्यांना अभिनंदनसुद्धा करतो की खूप छान तुम्ही हे जे केलेलं आहे. आपली भूमिका अशीच ठेवा आणि जनतेच्या सोबत उभे राहा. जनता तुमच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.